या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढत असल्याने शहर परिसरामध्ये कीटकजन्य व जलजन्य दूषित पाण्याचे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून बाधित क्षेत्रांचे सर्वेक्षण सुरू केलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छतेची काळजी घेणं, पिण्याचे पाणी उकळून गार करून पिणे, नियमित व्यायाम करणे व सकस आहार घ्यावा असे आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पावरा यांनी केलं आहे. ऐकूयात पावरा काय म्हणालेत. मी डॉक्टर प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या कालावधीमध्ये जलजन्य कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत असतो. जलजन्य आजारांमध्ये हेपॅटायटिस ए म्हणजे दूषित पाण्याद्वारे होणारे कावीळ आहे, डायरिया आहे, गॅस्ट्रो आहे, लेप्टोस्पायरोसिस आहे, या प्रकारचे आजार होत असतात. कीटकजन्य आजारांमध्ये डेंग्यू, मलेरिया, झिका या प्रकारचे आजार होत असतात. तर सध्या कावीळचे काही रुग्ण हे यादवनगर परिसरामध्ये आढळून आलेले आहेत. त्याची रक्ताची तपासणी आम्ही पुणे येथे पाठवलेली आहे. तर नागरिकांनी घाबरून जायचं नाही, तथापि त्यांनी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. सगळ्यांनी पाणी उकळून थंड करून गाळून प्यावे असं मी आवाहन करतो आहे. त्यानंतर कीटकजन्य आजार टाळण्यासाठी कोरडा दिवस पाळणे खूप आवश्यक आहे. धन्यवाद.